दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। मागील महिनाभरापासून नाशिक लोकसभेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। बुधवारी भाजपच्या राष्ट्रीय सचिव बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी त्यांनी मी प्रीतमला विस्थापित होऊ देणार नाही, वेळ पडली तर प्रीतमला नाशिकमधून उमेदवारी देईल असं वक्तव्य केलंय। पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानं नाशिकमधील राजकीय हालचालींना वेग आलाय। नाशिक लोकसभेच्या उमेदवारीमधून मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी देखील नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी गुरुवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नाशिक शहर व जिल्ह्याची तातडीची बैठक राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात बोलवण्यात आली। याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी निरंजन ठाकरे यांनी अधिक माहिती दिली आहे। लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की नाशिक आणि ठाण्याच्या जागेचा अजून तिढा सुटलेला नाही। ज्यावेळेला निवडणूक सुरू झाली त्यावेळेला मुंबईमध्ये पुण्यामध्ये आमच्या अनेक बैठका झाल्या। बैठकांमध्ये आम्ही मागणी केली एकमुखाने नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने की नाशिक लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्या प्रकारच्या काही हालचाली आणि काही संकेत आम्हाला मिळाले, काही उमेदवारी बाबतही भुजबळ साहेबांच्या संकेत आम्हाला मिळाले आणि आम्ही त्या दृष्टीने कामाला लागलेलो होतो, पण अद्यापही हा जागेचा तिढा सुटलेला नाही। त्यामुळे आम्ही आत्ताच्या या बैठकीमध्ये वरिष्ठांना या ठिकाणी विनंती करतोय की हा तिढा तातडीने सुटवा। उद्यापासून फॉर्म भरायला सुरू होणार आहे आणि नाशिकची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळाली पाहिजे अशा प्रकारचा एकमुखी ठराव या ठिकाणी आजच्या या बैठकीमध्ये आम्ही केलेला आहे। उमेदवार पक्षश्रेष्ठी ठरवतील। आदरणीय अजितदादा, भुजबळ साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, तटकरे साहेब यांनी तो निर्णय घ्यावा आणि जो कोण उमेदवार राष्ट्रवादीच्या घड्याळावरती देईल तो निवडून आणण्याचा निश्चय आजच्या बैठकीमध्ये आम्ही या ठिकाणी केलेला आहे। तसेच निरंजन ठाकरे यांनी नाशिक लोकसभेसाठी आमच्या पक्षाचा उमेदवार पक्षश्रेष्ठी अजित पवार, मंत्री छगन भुजबळ व प्रफुल्ल पटेल ठरवतील आणि त्यांना ठरवून दिलेला उमेदवार निवडून आणण्याचं काम आम्ही करू असा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रासाठी वैभव घुगेसह अजित सय्यद।